वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्न, रात्रंदिवस अभ्यासाची जिद्द आणि नीट परीक्षेच्या निकालाची वाट पाहताना डोळ्यात चमकणारी आशा. पण काही वेळा हीच आशा एका क्षणात निराशेत बदलते. भिवंडीतील श्वेता पिनाटे हिच्यासारख्या मेहनती विद्यार्थिनीच्या आयुष्यात नीटच्या गोंधळाने काळीमा फासली. 2 वेगवेगळे निकाल, 492 गुण ते 275. नीट परीक्षेच्या एका चुकीमुळे तिच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. CET सेल, NTA, MCC यांना मेल केलं की आमचं असं झालंय, प्रकार झालाय, असं रँक डिफरंट दाखवतीये वगैरे. मग तिथूनही काही रिप्लाय नाही आला. मग त्याच्यानंतर आम्ही हेल्थ मिनिस्ट्री ऑफ नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेतल्या जाणाऱ्या या नीट परीक्षेवर देशभरातून टीका होत आहे. अशातच भिवंडीतील मध्यमवर्गीय विद्यार्थिनीलाही याचा फटका बसल्याचं समोर येत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तिला 2 गुणपत्रक दिले आहेत. त्यातील तिचे खरे गुणपत्रक कोणते याचे उत्तर तिला मिळत नाहीये. यामुळे एका होतकरू विद्यार्थिनीच्या नुकसानासाठी जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. कल्याणहून सुमित घरतसह ब्युरो रिपोर्ट, माय महानगर लाईव्ह.